नमस्कार मंडळी, आपल्या व्हिडिओला छान छान कमेंट करत जा. तुम्ही फक्त व्हिडिओ बघतात आणि कमेंट नाही करत. कमेंट केल्यानं आम्हाला समजते आमचे व्हिडिओ कोण कोण बघते. चला मग आजची गोष्ट सुरू करू. काय झालं? एकटी एकटी बडबड करतेय? नाही व, एकटी थोडी आहे. आपल्या मंडळी सोबत बोलत होते. ते आपले व्हिडिओ बघते आणि कमेंट नाही करत. विसरून जात असं कमेंट करायच्या म्हणून काही कमेंट करत नाही. नाही व, कमेंट केला तर आपल्याला समजते ना आपला व्हिडिओ आवडते आहे नाही आवडत आहे. ते तर आहे. झाली का झोप? बनू का शरबत? काय ती झोप होते व किती गरमी होती आहे. ह्या वर्षी तर लयच गरम होऊन राहिलं. हाव ना. आता कसं पहिल्यासारखे मातीचे घर राहिले नाही. ह्या सिमेंटच्या घरात लयच गरम होते. रोड पाहसा तर सिमेंटचे, घर पाहसा सिमेंटचे, झाडं एकही लावत नाही कोणी आणि तोडते झाडं. तुम्हालाच तशी मिठचे घर पाहिजे. आता काय लोकांना सगळ्यांना बनवले तर आपल्यालाही बनवा लागते. हा व ते तर आहे. मी थोडीशी न्यूज बघतो, तू बनव शरबत. हा व, बनवतो ना. चाल बापा, शरबत बनवून आणतो. आई, मी आणतो ना शरबत बनवून. आली का हो तू खाली? हा बाई, आलो ना, आली ना. लय गरम होते वरत. हाव का व? बिचारे खालीच तर किती गरम होते, तर वरत गच्चावर किती गरम होत सन. हा बाई, कूलर लावलं तर गरमी मानत नाहीये बिचारे, लय गरम होते. योगेश गेला असन डेअरीवर. हो बाई, आताच गेले ना ते. त्याला एवढ्या गरमीचं जा लागते. गेलं तर कोण उघडन डेअरी? मी आणतो शरबत बनवून. आण ना मग. तर मी जातच होते आता बनवायले. आणतो ना मी बनवून. थंड थंड मस्त बर्फ टाकजो. हा बाई, बर्फ टाकाच लागते. माठातलं पाणी तर थंड होत नाहीये. हो नाही, काही थंड होत नाहीये माठातलं पाणी. त्या मातीच्या घरात ठेवून या लागते, तेव्हा थंड होईन बहुतेक. हा बाई, तिकडेच ठेवून दे जातं. चला बापा, हे आता शरबत बनवतो. तिथपर्यंत आता फोन करतो ललिताले. लय दिवस झाले फोन नाही केला, काही नाही. कुठं आहे काय आहे काही खबर नाही तिची. बोलून घेतो ये म्हणून उन्हाळ्याची. फोन उचलतच नाहीये हे. जपली गिपली असन. हा बोलवल आता, काय म्हणतं? इतक्या दिवस झाले कुठं गेली होती वा? काही फोन नाही काही नाही. अव घरीच तर होते मी, तुझ्याच तर फोन आला नाही. मग म्या फोन नाही केला तर मग तू न करायचा नव्हता काय? अव माझ्या फोनामध्ये रिचार्जच नाही आहे बिचारी. 5-6 दिवस झाले रिचार्ज संपलाय तर करूनच नाही दिलं. काऊन? आजाले रिचार्ज करायला नाही लावलं का? तो गावाला गेलाय तर काय रिचार्ज करून देईन. मग सून होती ना तुई. अव ते तिघचे तिघ फिरायला गेले. काय फिरायला गेले तिघचे तिघ? आणि किती ऊन आहे? काय माहित बाप्पा, फिरायला गेले ते. आता तिले सुट्ट्या लागल्या तर गेले 4-5 दिवस फिरायले. बाई, घरातच तर ऊन लागून राहिलं आणि हे मस्त बाहेर फिरून राहिले काय? गेले बापा 10-12 जण त्यांच्या गाड्या करून. मग हेही गेले. हाव का व? आता कसं तिथून काय सांगणार आहे याले की रिचार्ज करून दे. मग काय झालं? आता तुला काही इमर्जन्सी पडली तर काय करशील तू? काय काम पडते आपल्याला. येते ना आजाचा फोन. पाहिजे व पण फोन मध्ये रिचार्ज. थांब, मी योगेशले करायला लावते. योगेश करून देईन. नाही व, राहू दे ना, कायले करायला लावते. नाही व, योगेश करून देईन ना. काय होते, 300 रुपयाचं तर रिचार्ज येते. राहू दे, नाही तर करन ना. येईन आपसतो अजा आणि मग करून देईन. जाऊ दे, त्याला काही करायला लावू नको. म्या करून देतो. योगेशला सांगतो, योगेश करून देईन. ठीक आहे मग. अजून सांग, झालं काय जेवण गिवण? आता काय घरातली कामं करायला लागते आणि आपल्याकरता स्वयंपाक करायचा. 1 टाइम बनवला तर 2 टाइम होऊन जातो. हा व, ते तर आहे. आली काय आरती? नाही व, आलं असतं लग्न झालं तिच्या चुलत देराचं. गेले होते मी न हे, आम्ही दोघंचे दोघं. योगेश नाही म्हणे, मी नाही जात म्हणे आई. हाव का व? आता येईन ते 2-4 दिवसानंतर. सगळं निपटल्याशिवाय कशाला येते ते. हा व, तसं तर आहे. मी म्हणत होती आरती येते तर तू बी येऊन जाय. पाहतो ना आता हे आल्यावर. तुले तर माहित आहे कशी किरकिर करते ते, जाऊन देत कुठं. बरोबर आहे ना व, तिची कामवाली बाई चालली जाते ना. ते तर आहे. येजो ना, आरती आल्यावर चांगलं वाटते. आता पाहतो ना. कधी येणार आहे वापस ते? आता 2 दिवसानं येणार आहे ते. हाव का व? 2 दिवसानं सांगितलंय येतो म्हणे. तब्येत गिब्येत कशी आहे तुई, भाऊजीची? अनिता कशी आहे? चांगली आहे, सगळ्याची तब्येत चांगली आहे. आणि ताई चांगली आहे, मी चांगली आहे, ती भाऊजी चांगली आहे. का व? आहे काही गुड न्यूज? नाही व, आताशी कुठं. आता पहिल्यासारख्या पोरी राहिले का की पटापट होऊ देतील ना, मोकळ्या होतील. नाही व, ते तर आहे, पण होऊ द्याले पाहिजे. एक झालं पटकन तर बरं राहते. जे लोक म्हणत तर नाही. हा व, ते तर आपल्याला समजते, पण हे आताच्या पुऱ्या बायाला समजते काय? तेच तर, त्यांना काहीच गोष्टी समजत नाही. आता माझ्या घरचीच ते म्हणून राहिली मी, दुसरं होऊ दे पटकन. तर कसं एका मागे दोघी मोठं होऊन जाते, पण ऐकते कुठं बिचारे.
हा व ते तर आहे. एकच राहू देतो करते ते. चांगलं आहे ना, एक राहू देते म्हणते तर. नाही व पाहिजे ना. आता पाय अजय एकट्याचा आहे तर किती भारी पडते बरं त्याले. ते तर आहे व. भावाले भाऊ असला, बहिणीले बहिणी असल्या तर बरं राहते. दुसऱ्याच्या घरी तरी जाते सुखात दुखात. ते तर आहे, पण आता काय करतं. पाहतो मी, ह्या आल्याच्या नंतर सांगतो तुले कधी येतो काय येतो तर. हा व बरं वाटते ना, आरती गिरती राहीन मस्त. जाऊ कुठं फिरायला जाऊ तर. हा ठीक आहे ना मग. चाल मग ठेवतो. हा व ठेव ना, ठीक आहे ना. मी करायला लावतो योगेशले रिचार्ज. तुले तर म्हणते आहे राहू दे. नाही व करतो ना तो. ठीक आहे बाई. चाल मग ठेवतो. हा व. आई मला ना साडेले प्रेस करायची आहे, तर मी जातो वरतं साडेले प्रेस करून घेतो. हा का व साडेले प्रेस करायची का. करतो ना संध्याकाळी. आता काही माई तर करून घेतो, मग दिवे लावायचं झाडझूड करायचं. ठीक आहे ना, करून घे मग. आता ललिताले फोन केलता. काय म्हणत होत्या मग मावशी कधी येते. आता तर तिची सून आणि पोरग फिरायला गेलाय. हाव का बाई. हा व फिरायला गेलाय म्हणते कुठं तरी, तर घरी हे एकटीच आहे. मग मावशी येऊन का नाही गेल्या. येतो म्हणाली आता आरती गिरती येते तेव्हा बोलून घेतलं तिले. चांगलं झालं नाही बोलवलं तर. हा व आरती राहीन तर ते राहीन. चांगलं आहे ना. पाय व त्या अजानं रिचार्जही करून दिला नाही आपल्या आईच्या मोबाईलमध्ये. काम पडन की काही पडन तर तिचं रिचार्ज संपलं होतं म्हणून ते एवढ्या दिवस झाले फोन नाही करत होती. हाव का बाई. पाय ना ह्या पोरानं करून द्यायचं होतं की रिचार्ज बरं. आता म्हटलं तिले की योगेशले सांगतो आणि मग योगेश तिले रिचार्ज करून देतो. हा बाई रिचार्ज तर पाहिजे ना, आपण एकटे दुकटे घरी राहतो तर कधी काही काम पडू शकते. हाव ना, पोट्याले समजत नाही का काय माहिती बाई, जरा काळजी घेत नाही ना. आता म्हणायला पाहिजे होतं की आई काय एकटी राहतो, जाय मावशीच्या घरी मी गाडीत बसून देतो. हाव ना, मावशी आल्या असत्या तर बरं वाटते जरा. हा व आता तिले बोलले की आली सून की येऊन जाजो. काय तो म्हणाली. हाव काय. आता ते व आता कुठं जाईन. पोरगी असली असती तर पोरीच्या घरी गेली असती. हा बाई ते तर आहे. दुसरं पोरगही नाही तर ह्याच सुनीचं राहा लागते तिले. आणि भाऊ भाऊजाईच्या घरी तर जाऊ शकत नाही, कारण आमची भाऊजाई कोणती चवाची आहे. कधीतरी फोन करते काय या म्हणून रसाले की काही. जाऊ द्या नाही आपल्या घरी बोलून घ्या त्यांना. आणि अनिता मी काय म्हणते, आता मावशी येईन ना तर तू आईली बोलून घे. काऊ नाही आव बोलून घे. तू आईनं बी राहिली नाही आहे, आपल्या पोरीचा संसार पाहिला नाही आहे. येईन आता तू आई मस्त. आरती राहीन, मावशी राहीन, मी राहीन, मस्त वाटते मग. आता पाहतो आई काय म्हणते तर, नाही तर मग मी फोन करन तू आईले. आता मी बोलून पाहतो आईसोबत आई काय म्हणते तर. रसाले तर बोलवाच लागल ना तू आईले, तर मग बोलून घेतो. आईच तर म्हणे आपल्याला बोलवतो. ती आईले काय म्हण इथंच या म्हणा तुम्ही, मस्त मिळून रस करू म्हणा आपण. उन्हाचं कुठं जायला लावतो बिचारे. त्या आरतीचं पोरग लहान आहे ना, कसं जाईन ते. आता पाहतो आई काय म्हणते तर. व बोलूनच घे आईले, मग येते तू आई. हा बाई तसं पाहतो ना आता. आईले बोलो बाबाले बोलो, काय माहिती बाबा येतील की नाही तर. काय मग जो येतो तो. ती काकू बी तर आहे ना. मोठ्या आईने येत का तुझी. काय माहिती मोठ्या आई काय येते की नाही तर. आणि तुझी मामी बी आहे ना, त्या मामीला बोलून घे. पाहतो ना आता कोण कोण येते तर. आई येते, मामी येते की मोठी आई येते तर. हा व बोलून घे ना. कसं पाणी पडल्यावर रस खाऊशा नाही वाटत. आता घरीच आहे आपण आणि रसाचं सीझन पण आहे तर करून टाकू सगळ्याले रस. एक दिवशी होऊन जाते मस्त पूर्णाचा पाहुणचार. मग काही डबल करा नाही लागत आपल्याला. हा बाई ते तर आहे. चला आई मग मी येतो, कपड्याले प्रेस करून घेतो राहिले तर. हा व करून घे. दिलं का शरबत आणले. हा बाई दिलं, बाबाला शरबत दिलं आणि माझ्यासाठी ठेवलं मी फ्रीज मध्ये. काऊन घेऊन का नाही घेतलं. नाही आता सध्या काही इच्छा नव्हती घ्यायची तर मग फ्रीज मध्ये ठेवून दिलाय. हा काय येतो मग आई मी वरतो ना. हा व ये ना. येतो मी बाहेरून. कुठं जाऊन राहिले एवढ्या उन्हाचे. आता 5 वाजले ना, आता ऊन आहेच काय. मग व ऊन नाही तर काय. जाऊन येतो, चक्कर मारून येतो, जरा बरं वाटते. ठीक आहे बा, मारून या चक्कर. मग तुम्ही तिकडे चालले तर मला जायचं होतं मंदाच्या घरी. आता तू काऊन जाऊन राहिली मंदाच्या घरी. ते संतोषचं बाळ नाही का, त्याला पाहायला जातो ना. घरी आलं तर गेलोच नाही पाहायले. काकू आल्याच नाही म्हणून पाहायले तर जाऊन येतो, पाहून येतो जरा कसं आहे काय आहे काही नाही तर. चाल ना मग. ठीक आहे चला. त्या घरी तर लयच गरम होते बिचारे अश्विनी. त्या कूलरच्या समोर बसून काही हवा लागत नाही त्या कूलरची. लागतेच तर आहे बाई, एवढं थंड तर लागते. माझून किती थंड पाहिजे. याले काय थंड म्हणते काय. मग आता काय एसी किसी लावायला लावतं. लावायलाच पाहिजे एसी. आई इथं कूलरचं बिल भरायला पैसे नाही आणि तू एसी लावायचं म्हणतं. मग काय होते, तुला तर म्हटलं होतं चालव तिकडे. पुण्याला डिलिव्हरी करतो तुही तर ऐकलं नाही. तुला एवढ्या गरमीमध्ये राहायचं होतं. आई मी राहायचोय, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुला प्रॉब्लेम आहे ना. मग का नाही वा, किती गरमी आहे पहिलेच. रात्रीचे किती मच्छर आहे. आता मच्छर काय कुठेही राहते.
मस्त पुण्याला राहिली असती, एखादी कामवाली बाई ठेवली असती, तुला टेन्शन नसतं. इथं तर भांडे घासा आणि हे करा आणि ते करा. एखादी बाई पाय म्हटलं कामाले तर ते निघून राहिलं तुम्हाला. आई गावामध्ये बाई भेटत असते का कामाले? म्हणून तर म्हटलं होतं तुले की इथं कामाले बाई भेटणार नाही, काही भेटणार नाही. जाऊ दे ताई, तुला गरमी लागत असेल ना तर तू घरी चालली जाय. मी पाहतो करतो, जसं माह्यानं होते तसं करतो मी. मग तू बोलवायलाच नाही पाहिजे होतं मला पहिलेच. कायले बोलवलं मला? आता करतो ना मी तुझ्या. कायले करतो? रोजची कटकट करतो तू निवड. पाणी नाही आहे ना, ऊन आहे ना, असं आहे ना तसं आहे. पाहिलं असतं आम्ही आमचं, केलं असतं कसं तरी. रोजची तुझी बडबड सुरू राहते, एक दिवस तू शांततेत जाऊ देत नाही. हाव काय? मग होत्या ना आपल्या घरी सुखसुविधा, तरी तू का नाही चालली? आई मला नाही यायचं होतं तिकडे. त्या सोनीचं कोण ऐकून घेतलं असतं? ते तर त्या सोनीच्या पुढे चालत नाही. आणि आता काय हे करतं? करून आणली मोठ्या घरची पोरगी आणि आता घे. हाय का व घरात? हाय ना काकू, या ना अंदर. मस्त बसले तुम्ही तर. हा व काकू, आता हा झोपला ना तर मग बसली त्याला घेऊन. माय टाकलं का नाही का व त्याला खाली? काकू तो आताच झोपला. हाव का व? या ना काकू बसा. हा व बसतो ना. अव काकू वरत बसा ना. नाही व बसतो आता कूलरच्या समोर. कशा येईन बाई? आम्ही मस्त आहे, तुम्ही सांगा कशी आहे तर. मी मस्त आहे बा. काय म्हणते नातू? नातू त्रास देत असन? देते ना, रात्रीचा रडते. हाव का व? लेकरं तसेच राहते, दिवसा मार झोपते आणि रात्रीचे उठते. हाव ना, अन गरमी लय होते. गरमी तर काही सांगूच नको बिचारे, लय गरम आहे. गाऊनच घालतो मग, काय करता, लय गरम होते इथं. हा व चालते ना, त्यात काय आहे, गाऊन घातलं काय साडी घातलं काय. हाव ना, लय गरम होऊन राहिलं. माय हाताचं हात फ्रॅक्चर झालता तेव्हा गाऊन घालायची, बढिया वाटायचं मस्त. चांगलं वाटते ना कॉटनचं गाऊन असला तर. हाव ना, आता कसं गावामध्ये बरं नाही दिसत, त्याच्याकरता काही घालत नाही आता. घरात राहतो तिथपर्यंत घालायचं, बाहेर गेल्यावर कपडे चेंज करून टाकायचे. नाही व काय ते चेंज करत बसणार कपडे. काय नाही होत, आम्ही तर तसंच करत असतो बाई. दिवसभर मस्त गाऊन घालायचं आणि कुठं जायचं असेल तेव्हा घालून घ्यायचा ड्रेस, नाही तर साडी. हाव काय? तुमचं कसं पुण्यामध्ये राहा ना, त्याच्या कारण चालते. नाही व आता खेड्यापाड्यात घालायला लागल्या ना बाया. हा व ज्यांच्या घरी चालते त्या घालते, आणि जसा टाइम पडते तसं घालत असतात. आता बाईची डिलेवरी झाली, इले कोण म्हणणार आहे बरं? हा व पण नेहमी घातलं तर बरंच राहते, पुन्हा अंग झाकून झुकून राहते ने मंदी. नाही व ते कसं पोतं घातल्यासारखं वाटते तर खरं, पण ने मंदी राहते. काय व कधी आहे मग 12 दिवसाचा कार्यक्रम? हाय ना काकू, 2 दिवसानंतर आहे. हाव का व? हे मोठा करून राहिली काय? नाही काकू, सध्या कसा उन्हाळा आहे तर तो छोटाच करतो, नंतर पाहिजे नंतर करायचा. कारण आता पाहुणे रावणे बोलवा आणि मग जागा नाही काही नाही, त्या कारण घरातल्या घरात टाकून दे पाडण्यात. असं विचार आहे बा. चांगला विचार आहे ना, घरातल्या घरातच टाक. 4-5 बाया बोलून घेतो गावातल्या आणि टाकून देतो पाण्यामध्ये. हा व पाण्यात टाकलं कसं म्हणजे झुला देता येते आणि आपले कामही होते. हाव ना, आता कसं त्याला घेऊनच बसा लागते. पाण्यात टाकल्याशिवाय पाण्यात टाकू येत नाही ना. हाव ते तर आहे, आजकाल दवाखान्यात झाल्याबरोबर पाण्यात टाकते. नाही व ते तो काही आहे, आता परंपरा आहे आपल्या गावची, नाव ठेवल्याशिवाय टाका नसते लागत पाण्यात. हाव ते तर आहे, आपल्यावर आहे आपण काय करतो तो. हाव ते तर आहे. आई बनव ना काकूसाठी चहा घ्या. नाही व आता सानितानं मस्त शरबत केलं होतं, शरबत पिलं आणि बसलेच होते. तर मग हे निघाले होते बाहेर, तर मग यांना म्हटलं की तुम्ही चाललेच आहे बाहेर तर मी पण येतो, मलाही जाऊन येतो म्हणून मंदाच्या घरी आणि पाहून येतो काय आहे काही नाही. तर हाव का काकू? हा व आता कसं उन्हाचं जीवार येते थोडंसं बाहेर जायला कुठं. आता तर शेताचे कामही बंद असेल तुमचे. हाव ना, सध्या 1 महिन्याची सुट्टी आहे आम्हाले. हाव काय? चांगलं आहे बा. आता उन्हाचं कसं शेतात गेलं म्हणजे बिमारच पडायचे काम आहे. ते तर आहे, बिमार पडायला काय लागते. बापरे काकू, मस्त आहे तुमचं. आता किती दिवसानंतर आल्या बरं काकू तुम्ही? ह्या उन्हाच्या कारण कुठंच फिरत नाही मी, जेवतो आणि घरात बसतो. हाव काय काकू, चांगलं आहे मग तुमचं. मग काय करतो व, किती ऊन आहे. ये ना बस ना. काकू मी बसत नाही, हे पोट्टे निवड कल्ला करत राहते. हाव का व? या जा ना तिकडे. हा व येतो ना. चला मग मंडळी, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. भेटू उद्याच्या भागात. स्वतःची काळजी घ्या.